29 नोव्हेंबर 2024 चा एक सीसीटीव्ही हा समोर आलेला आहे आणि यामध्ये सर्व आरोपी एकत्र असल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाजी आपल्या सोबत आहेत। दमानियाजी, बीड प्रकरणातील खंडणी प्रकरणातील एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि ज्यामध्ये सर्व आरोपी एकत्र पाहायला मिळतात। वाल्मिक कराड, विष्णू साठे, सुदर्शन गुले आणि सर्व आरोपी हे एकत्र आहेत। आतापर्यंत वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये आरोप फेटाळत होता, मात्र तो देखील या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळतोय। आता 5 मिनिटापूर्वी मला हे सगळे व्हिडिओ झाले आणि बघून माझं डोकं अक्षरशः सुन्न झालं। सुन्न म्हणजे ॲब्सोल्युटली सुन्न झालं। हे चाललंय काय आणि जे आपण म्हणत होतो आतापर्यंत तेच एक्झॅक्टली झालंय का बघते। बीड खंडणी प्रकरणातील महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। वाल्मिक कराड, विष्णू साठे, सुदर्शन गुले हे सर्व आरोपी या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळतात। 29 नोव्हेंबर 2024 चा हा एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। आवादा कंपनी खंडणी प्रकरणामधील हा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे आणि या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता बीड पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातो आहे। याच प्रकरणानंतर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप केला जात होता। याच खंडणी प्रकरणामध्ये विरोध होत असल्यानं बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली गेली अशा प्रकारचा आरोप देखील केला गेलेला आहे आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह इतर आरोपींवरती मकोका अंतर्गत आता कारवाई केली जाते आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये हा नवा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। खंडणी प्रकरणातील हा सीसीटीव्ही आहे। वाल्मिक कराड, विष्णू साठे, सुदर्शन गुले आणि इतर आरोपी देखील या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळत आहेत। 29 नोव्हेंबर 2024 चा हा सीसीटीव्ही आहे। आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या दिवशीचं हे फुटेज आता समोर आलेलं आहे आणि याच फुटेजच्या माध्यमातून आता बीड पोलिसांकडून अधिकचा तपास केला जाणार आहे। याच आवादा कंपनीतील खंडणी प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आलेला होता। वाल्मिक कराडसह इतर सर्व आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई सध्या केली जाते। अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे। जर आपण बघितलं तर हा सगळा जो घटनाक्रम आहे तो 29/11 आवादा कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांना खंडणी मागितली होती। त्यानंतर याच खंडणीच्या मागणीसाठी सुदर्शन गुले व त्याचे काही सहकारी आवादा कंपनीच्या आवारात गेले होते आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची आणि त्यांची काही मारामारी देखील झाली होती। त्यानंतर त्याचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर अवघ्या 2 ते 3 दिवसात 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या देखील झाली होती। हा सर्व घटनाक्रम जो आहे तो खंडणीपासून सुरू झाला असल्याचा जो आरोप आहे तो ठेवण्यात आला होता। त्या आरोपानुसार आता वाल्मिक कराडसह विष्णू साठे, सुदर्शन गुले आणि त्याचे जे इतर सहकारी आहेत त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत। मकोका अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे। सध्या यातील काही जण पोलीस कोठडीत आहेत तर काही जण न्यायालयीन कोठडीत आहेत। आता याच दरम्यानचा हा व्हिडिओ 29 नोव्हेंबर रोजी ज्या दिवशी खंडणी मागितल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी दिली आहे त्याच दिवशीचा हा व्हिडिओ समोर आल्यानं आता हा सर्व जो घटनाक्रम आहे तो कुठेतरी जुळत असल्याचंच आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या दिशेने आता पोलीस तपासात काय सत्य समोर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास वाल्मिक कराड हे पोलीस कोठडीत आहे आणि उद्या त्याच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी होणार आहे। आता या दरम्यान कोर्ट काय निर्णय देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच। मात्र उदय, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये हा सीसीटीव्ही फुटेज कशा प्रकारे महत्त्वाचा ठरू शकतो? ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या झाली ती हत्या खंडणीला अडथळा ठरत असल्यामुळे हत्या झाली असं जे म्हटलं गेलं आहे त्याला आता पुष्टी मिळत असणार दिसते। कारण खंडणी ज्या दिवशी मागितली गेली 29/11 खंडणी मागितल्याची जी तक्रार आहे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याची ती तक्रार होती 29/11 रोजी खंडणी मागितल्याची आणि त्याच दिवशीचा हा व्हिडिओ साठे यांच्या कार्यालयात जाताना आणि येतानाचा आहे। यामध्ये हे सगळे आरोपी एकत्र दिसत असल्याने त्यांची नेमकी काय चर्चा झाली होती आणि त्या ठिकाणी नेमकं काय बोलणं झालं, त्या ठिकाणाहूनच फोन लावला गेला होता का, आता हे देखील तपासात समोर येऊ शकणार आहे। नक्कीच उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।